तुझं? हो मम्मा, आज काय तू साडी नेसलीयस? अगं तू पण तर साडीच नेसलीयस. तू तर मुलीचा रोल करतेस. तर मराठी भाषा देणार फ्रॉक घालवले तर चालेल तुम्हाला? समजून घ्या ना. अगं आज आमच्या ऑफिसच्या ग्रुपवर मेसेज आला होता. त्यातली मी फक्त शेवटची लाईन रीड केली की महाराष्ट्रीयन लुकमध्ये यायचंय म्हणून. मम्मा तुला खरंच माहिती नाही आज काय आहे ते? नाही, आज काय आहे ग? मम्मा, आज काहीतरी महत्वाचा दिवस आहे. आज काय आहे? थांबा बघते. आज एलिझाबेथ टेलरचा वाढदिवस आहे. अगं पण त्याचा आणि मराठीचा काय संबंध? हे म्हणजे जपानला भूकंप आला म्हणून इथे सामान पॅक करण्यासारखं आहे. मम्मा, टुडे इज अ स्पेशल डे. पण काय आहे? काय? अगं तुझी मम्मा, मला तुझ्या मधुरी कशाला जाते? टीचरने ना एसलॉन मराठी भाषा लिहायला सांगितलं. आज मध्येच मराठीला निबंध लिहायला सांगितलंय. बघू. अगं मम्मा, आज मराठी लँग्वेज डे आहे. काय सांगतेस? अगं पण आमच्या सर्वोदयच्या लेडीज ग्रुपवर पण कोणी मेसेज नाही दिला, शुभेच्छा नाही दिल्या की आज मराठी डे आहे म्हणून. थांबा गुगल बाईला विचारते. इज टुडे मराठी लँग्वेज डे? ए बया, कुठेतरी जाऊन जीव दे. बापरे, गुगल बाई पण मराठीत बोलते. म्हणजे आज खरंच मराठी राजभाषा दिवस आहे. ओके ओके ओके, आज मराठी राजभाषा दिवस आहे. Yes. म्हणजे आज कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. हो, मिस्टर बी वा शिरवाडकर. त्यांचा पण वाढदिवस आज आहे. अगं मम्मा, हे दोघे एकच आहेत. मला माहिती आहे, तुला माहिती की नाही ते पाहत होते. आज अजून एकाचा वाढदिवस आहे. कोणाचा? नाशिकचे तात्यासाहेब. मम्मा होय, अगं हे तिघे एकच आहेत. कुसुमाग्रज उफ्र विवा शिरवाडकर, उफ्र तात्यासाहेब. ते बरोबर आहे, पण उफ्रा हा शब्द चुकीचा आहे. उर्फ. ओके ओके, सॉरी सॉरी. मम्मा, आय टेल यू वन, मराठी भाषेचा ना काही युजच नाही. अगं असं कसं बोलतेस तू की मराठीचा युजच नाही म्हणून? नाही, मी बाहेर मराठीतच बोलते ते तू इंग्लिश मध्ये बोलते आणि मी ऑफिसमध्ये पण मराठीत बोलते. ते तू इंग्लिश आणि हिंदी मध्ये बोलतेस. अगं आणि तुझे डॅडी घरी आल्यावर त्यांच्याशी नाही का मी मराठीत बोलत? हे मम्मा, हे हनी, हे बेबी, हे काही मराठी वर्ड्स नाही. असू दे, तरी पण मी मराठीच आहे आणि मराठी माझी मदर टंग आहे. एखादी गोष्ट जर आपण मदर टंगमध्ये अंडरस्टँड केली ना तर ती लवकर ग्रास होते, कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहते. आपल्या आजीने सांगितलेल्या गोष्टी आपल्या कशा कायमच्या लक्षात राहतात तसं. आता असे सांगा. हां लिह. मराठी पैका बोले अमृताते, जिंकू किंवा मरू. नाही काहीतरी चुकतंय, जाऊ दे, सोडून दे, फोडून टाक. नवीन घे, नवीन सुरुवात कर. आपण काहीतरी नवीन लिहूया. आज काय? मराठी राजभाषा दिवस. हां मली. अगं म्हणजे लोकांना वाटेल अरे बापरे तिला माहीतच नाही आज काय आहे ते. असं लिह. आज काय आहे? आज मराठी राजभाषा दिवस आहे. आज कुसुमाग्रज यांचा वाढदिवस आहे. मम्मा, कुसुमाग्रज मधला कू पहिला की दुसरा? कू. जाऊ दे, जेव्हा पहिला की दुसरा कळत नाही ना तेव्हा असा लिहायचा की तो पहिलाही वाटला पाहिजे आणि दुसराही वाटला पाहिजे. हाव. असा. ओ मम्मा, हे तर क्रू झालं, कुसुमाग्रज झालं हे. जाऊ दे, ते फार मोठे माणूस होते. मोठ्या माणसांचं नाव लिहायचं. लिह. बी वा शिरवाडकर. या तू नाहीये. लिह लिह, ते येईल तुला. बी वा शिरवाडकर हे फार ग्रेट कवी होते. मम्मा, ग्रेट. थोर कवी होते. त्यांनी विशाखा हा काव्यसंग्रह लिहिला होता. त्यांना खूप अवॉर्ड्स मिळाले होते. अवॉर्ड्स मम्मा? बक्षिसं मिळाली होती. मम्मा होय, बक्षीस ना चमचाबुटी स्पर्धेमध्ये मिळतात आणि पारितोषिक आपण काही जिंकून आल्यावर मिळतात आणि पुरस्कार असतो ना तो काहीतरी जिंकून आलो आपण काही मोठं केल्यावर मिळतो. आजोबांनी सांगितलंय मला. हा, मोठ्या माणसाने सांगितलं म्हणजे ऐकायचा. ही गॉट मेनी अवॉर्ड्स. अवॉर्ड्स मम्मा? अवॉर्ड्स, बक्षिसं. मम्मा, तुला ना काहीच येत नाही. अगं येतं मला. 2 मिनिटं तुला मी मराठीमध्ये बोलायला सांगितलं, तेच पण तुला येत नाही. आता तुला मी 2 मिनिटं देते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू काय काय केलंस ना ते सगळं मराठीत बोलायचं. ओके, नो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम? समस्या. युअर टाइम स्टार्ट नाव. ओके. सकाळ प्रहरी मी उठले, तुलाही मी उठविले. आता यात तरी काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम. ओके. सकाळ प्रहरी मी उठले, तुलाही मी
दिले आणि जन्मलेला पिठा घालून तुला दूध दिले. जन्मलेला पिठा. बॉर्न इंग्लिश शब्द ना ब्रँड. ओके ओके ओके. जन्मलेला पिठा घालून तुला दूध दिले. हा? त्यानंतर मी ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्ट आपण घेतो नेहमी वापरतो हा शब्द. मम्मा इट्स नॉट अ मराठी वर्ड, इंग्लिश वर्ड. ब्रेकफास्ट. न्याहारीसाठी मी तुला अंड्याचे हे करून दिले. हे काय करून दिले? खा ना तो काय करायचंय. पण हे काय करून दिले? हे अर्धवट शिजलेले हो, पण हे अर्धवट शिजलेले काय? धिरडे करून दिले. ओके, स्मार्ट. त्यानंतर मी कार्यालयात गेले आणि कार्यालयातील काम केले. मम्मा तुला ना 2 मिनिटं पण मराठीमध्ये बोलता येत नाही. उगाच म्हणत असते माझं मराठी छान आहे, माझं मराठी हा, छान आहेच आहे. माझं मराठी छान असू दे, मी मराठीतच बोलते. अगं मम्मा मला ना खरंच तुझी हेल्प नकोय. काय माहिती का, मला ना आजोबांनी ना आधीच निबंध लिहून दिलेला आहे. काय सांगतेस? तो तुला मी वाचून दाखवतो. ओके. नमस्कार. आज 27 फेब्रुवारी. ज्येष्ठ कवी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती आहे. शासनाने 1987 साली अत्यंत मानाचा ज्ञानपीठ हा पुरस्कार त्यांना दिला. त्या वर्षापासूनच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो. अभिमानाची गोष्ट अशी आहे की 1991 साली एका आकाश गंगेला कुसुमाग्रजांचं नाव दिलं गेलं. भारतात ज्या प्रमुख 22 भाषा बोलल्या जातात त्यापैकी ही एक प्रमुख भाषा आहे. आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर जगाची ओळख करून देणारी भाषा म्हणजे मराठी भाषा आणि म्हणूनच तिला माय मराठी असे म्हणतात. याच भाषेतून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत गोरा कुंभार यांनी या भाषेत अत्यंत सुंदर लिखाण केले आणि समाजाचे प्रबोधन केले. आज मला सर्वांना काही प्रश्न विचारायचे आहेत. आमच्या मम्मी डॅडींनी आम्हाला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातले कारण त्यांचे असे म्हणणे आहे की इंग्रजी जगाची भाषा आहे आणि ती शिकलीच पाहिजे. हे मला मान्य आहे, पण माझं म्हणणं इतकंच आहे की इंग्रजी शिकताना मराठीकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे का? नाही ना. ज्या भाषेचा मुक्काम कायम आपल्या जिभेवर हवा ती भाषा कपाळावर आठ्यांच्या जागी का बरं गेली? हिंदी, इंग्रजी भाषा आपल्या मनामनात रोमारोमात आहे, पण माय मराठी मात्र वृद्धाश्रमात असे का? वाघिणीचं दूध पिण्याच्या नादात आपण आईचं दूध मात्र विसरायला लागलो आहोत. म्हणूनच कुसुमाग्रजांच्या या ओळी कायम लक्षात ठेवायला पाहिजे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास किया, तिच्या संगारे जागल्या दऱ्या खोऱ्या दिल्याशिवाय. वा 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 वा, खरं आहे तुझं बेटा. खरी चूक ही आमच्या पिढीची आहे. आमच्या आई वडिलांनी आम्हाला मराठी माध्यमातून शिकवलं, पण आम्ही जगाचा वेध घेतलाच की, आम्ही जगाबरोबर धावलोच की. पण आम्ही आमच्या मुलांना मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो कारण आम्ही पॅनिक झालो होतो. आम्हाला आमच्या मुलांना जग दाखवायचं होतं, पण आम्ही आमच्या मुलांना जग दाखवण्याच्या नादामध्ये मराठीकडे दुर्लक्ष केलं. थँक्यू व्हेरी मच बेटा. आज तुझ्यामुळे माझ्या विचारांवरचा सर्व पालापाचोळा कचरा दूर झाला. आता कळलं तुला या प्रकरणात तुझं नाव झुळूक का ठेवलं ते? हो, थँक्यू व्हेरी मच. तू लहान असताना ना आम्ही एक नियम केला होता की या घरात अजिबात मराठी आणि हिंदी बोलायचं नाही, फक्त इंग्लिश बोलायचं. पण आजपासून मी स्वतः एक नियम करते. यापुढे मी जर घरात इंग्रजी बोलले ना तर मी प्रत्येक शब्दाला 50 रुपये दंड होईल. आय स्वेअर. चल दंड भर. नो सॉरी. चल दंड भर. 100 रुपये काय? ऍक्च्युअली मला तसं बोलायचं नव्हतं. 150 रुपये काय? बापरे, यात माझी सगळी सॅलरी संपून जाईल. संपवा आता हे.